सरकारच्या फुकट योजनांवरनं सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेत। निवडणुकीदरम्यान मोफत योजना जाहीर करणं चुकीचं असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। मोफत योजना जाहीर करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारचे कोर्टाने कान टोचले। मोफत रेशन देत असल्यानं लोक काम करू इच्छित नाहीत, सरकार रोजगाराच्या संधी का निर्माण करत नाही असा सवाल कोर्टाने विचारलाय। न्यायमूर्ती B.R. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्डे यांच्या खंडपीठासमोर शहरी भागातील बेघर लोकांना आश्रय देण्याबाबतच्या याचिकेवरती सुनावणी सुरू होती आणि यावेळी कोर्टाने कठोर शब्दांमध्ये सरकारच्या फुकट योजनांवरती टिप्पणी केली आहे। सरकारची नियतच नाही आहे। ठिबक सिंचनचं अनुदान आधीच देण्याचं बाकी आहे, अख्ख्या महाराष्ट्राचं बाकी आहे। अतिवृष्टीचं अनेक अजून पैसे द्यायचे बाकी आहेत, दुष्काळाचे द्यायचे बाकी अजून, विम्याचे दिलेले नाही पूर्ण अजून। आणि त्याच्यामुळे याच योजनेमुळे असं झालं असं मला नाही वाटत असं म्हणता येईल। सरकारची नियतच याच्यामध्ये स्पष्ट नाही आहे, स्वच्छ नाही आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही मत प्रदर्शित केले त्याला वेगवेगळे कनोरे आहेत, पण त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही। कारण जे काही राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना जे सुरू आहेत, लोकांच्या हितासाठी त्यांच्या कल्याणाकरताच आपण सुरू केलेल्या आहेत। मला वाटतं माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या संदर्भात जे निष्कर्ष नोंदवलेले आहेत त्याचा कॉन्टेक्स्ट काय मला कल्पना नाही त्याची। अनेक प्रश्न आहेत, शेतीमध्ये मजूर मिळत नाही किंवा अडचणी आहेत, पण मुद्दा असा आहे की शेवटी त्यासाठी योजना बंद करता येत नाही। त्याला काही वेगळे पर्याय असू शकतात का, की काय अकाउंटेबिलिटी आणता येईल का, एक वेगळा पर्याय असू शकतो, पण मला वाटतं त्याच्यावर एक वायडर डिबेट होण्याची आवश्यकता आहे।